पहिल्या पोस्टरपासूनच जारण या हॉरर चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं। नंतर आलेल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली होती, त्यामुळे सर्वजण ट्रेलरची वाट पाहत होते। नुकताच जारण या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय। एकूणच ट्रेलर जबरदस्त जमून आलाय। खूप काळाने मराठी चित्रपटसृष्टीत एक दर्जेदार भयपट येत आहे। जारण म्हणजे काळी जादू हे ट्रेलरमधूनच सांगण्यात आले। जारण ही कथा कोकणातील एका खेड्यात घडत आहे। काळ्या जादूमुळे एका कुटुंबातील लोकांच्या मानसिक संघर्षाची ही कहाणी आहे। चित्रपटात अमृता सुभाष मध्यवर्ती भूमिकेत दिसून येते। तिने राधा हे पात्र साकारले। हे पात्र साकारायला अमृतासारख्या तगड्या अभिनेत्रीची निवड करून निर्मात्यांनी अर्धी बाजी जिंकली आहे। शहरात राहत असलेली राधा खूप वर्षांनी गावात परतते। तिचे लहानपण गावच्या घरात म्हणजेच एका टोलेजंग वाड्यात गेलेले असते। त्या वाड्यात जायला ती थोडीशी कचरत असते। पुन्हा तसंच झालं तर भीती वाटते या तिच्या वाक्यातून जाणवते की भूतकाळात खूप वाईट काहीतरी घडून गेलं आहे। ती म्हणते की एकदा मी वाड्यात पाऊल टाकले की माझ्या हातात काहीच राहत नाही, म्हणजे वाड्यात प्रवेश करतात तिचा स्वतःवर ताबा राहत नाही। याचा तिला भरपूर अनुभव आहे आणि पुढे घडतेही तसेच। वाड्यात येतात ती विचित्र वागायला लागते। पुढे भूतकाळातून सुटका अशक्य आहे या वाक्यातून कळतं की तिच्या भोवती घडणाऱ्या असामान्य गोष्टी भूतकाळाशी जोडलेल्या आहेत। सीमा देशमुख, राजन भिसे या घरातल्या सदस्यांची ओळख होते। किशोर कदम एका वेगळ्या भूमिकेत दिसून येतात। त्यांचे पात्र विज्ञानवादी असून काळ्या जादूवर त्यांचा विश्वास नसतो। एका पाठोपाठ एक घटना घडत राहतात आणि अमृता सुभाष अधिक विचित्र वागायला लागते। तेव्हा समजते की लहानपणी तिच्यावर एका बाईने जारण केलेले असते। त्या बाईचे पात्र अनिता दाते हिने साकारलं आहे। इथे निर्मात्यांनी परफेक्ट कास्टिंग केलंय। अनिता दाते हिने तुंबाड आणि वाळवी या थ्रिलर आणि हॉरर चित्रपटात चांगला अभिनय केला होता। ट्रेलरमध्ये तिचा लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू व डोळ्यात विखार असलेला भयावह अवतार पाहायला मिळत असून ती जारणाची क्रिया करताना दिसत आहे। वाटोळं होईल तुझं हे वारंवार ओरडताना तिने उत्तम अभिनय केलाय। तिच्या अंतरंगातही काही भयानक रहस्य दडलेलं आहे ह्याची प्रचिती येते। राधा म्हणजे अमृता सुभाष उत्तरोत्तर अधिक विचित्र वागायला लागते। ती मध्ये फ्रँचिसचाही आधार घेते। यातून अधिक काहीतरी भयानक घडेल असे वाटत राहते। वाड्यामध्ये अनेक चित्रविचित्र घटना घडत राहतात। या सर्वाचा केंद्रबिंदू राधा असते। या सर्वाचा शेवट काय असेल तर चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही। राधा स्वतःची सुटका करून घेते की नाही हे चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागेल। ट्रेलर कट चांगल्या प्रकारे केला असल्यामुळे कुठेही कथानकाचा फारसा उलगडा होत नाही। चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केले। एक चांगली कथा लिहून त्यावर त्यांनी केलेले दर्जेदार दिग्दर्शन ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते। प्रफुल्ल चंद्र यांनी भयपटाला साजेसे संगीत दिले। प्रत्येक सीनमधील बॅकग्राऊंड म्युझिक भीतीत आणखी भर घालते। मिलिंद चोख यांची सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे। कोकणातील झपाटलेला वाडा त्यांनी लिलया उभा केलाय। ट्रेलर बघताना कोकणातील भारलेले वातावरण प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत राहते। अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे। एक दर्जेदार कलाकृती सादर करताना कुठेही संकुचितपणा न ठेवता सढळ हाताने खर्च केलेला दिसून येतो। एकूणच मराठीतील एक दर्जेदार कलाकृती म्हणून जारणकडे पाहावे लागेल। एक जबाबदार दर्शक म्हणून थिएटरमध्ये जाऊन अशा चित्रपटाचं स्वागत केलं पाहिजे, तरच मराठी सिनेसृष्टीत अशा आणखी चांगल्या कलाकृती पाहायला मिळतील। येत्या 5 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय, तेव्हा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायला विसरू नका। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।